या देशामध्ये महापुरुषांच्या प्रतिमेची आणि त्यांच्यावरती चिखलफेक करण्याची एक पद्धत अशी रूढ होत चाललेली आहे आणि ज्या महापुरुषांनी या समाजासाठी आणि खास करून महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांबद्दलच्या शिक्षणाचं आणि या समाजाला अंधश्रद्धेच्या दोषखंडातून मुक्त करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले, त्या दाम्पत्याविषयी संबंध देशभरामध्येच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा त्यांच्या बदनामीचं एक आणि त्यांच्यावरती चिखलफेक करण्याचं एक सुनियोजित कट हा रचला जातो आहे आणि त्या पद्धतीने करताय. कधी राजभवनातून महात्मा फुलेंची आणि सावित्रीबाई फुलेंची बदनामी या ठिकाणी करण्यात आली, तर कधी कोणी त्यांना शिव्या देतात. असे नवे पद्धतीचे नवे गुरुजी हे इकडे निर्माण केले जातात आणि आपल्या महापुरुषांवरती चिखलफेक करण्याचं पाप हे सरकार या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या बगलबच्चांच्या माध्यमातून या ठिकाणी घडवते. ये धरती वीरों की धरती, ये धरती बलिदानों की, ये धरती वीरों की धरती, ये धरती बलिदानों की मत बोलो गद्दारों, मेरे देश के अरमानों की. इतिहास गवाही देता है, दाग ये कैसे धो जाऊं, वो बेच रहे हैं भारत को खामोश मैं कैसे हो जाऊं. सिंगारेड्डी जिल्ह्यातील बेल्लापूर गावामध्ये काही समाजकंटकांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाची अवहेलना करण्याचं बालिश कृत्य केलं. त्या ठिकाणी 100-200चा जमाव जमवला आणि त्या सगळ्यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो पुतळा होता तो हटवण्याचा केविलवाना प्रयत्न त्या ठिकाणी केला. आमची समस्त समाजाच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने मालेगावकरांच्या वतीने तीव्र भावना आहे. महाराष्ट्र सरकारने याच्यात विशेष लक्ष देऊन तेलंगणा सरकारसोबत समन्वय करून झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे. राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी समस्त मालेगावकरांच्या वतीने आज हे आंदोलन आम्ही करत आहोत. तेलंगणामध्ये ज्या पद्धतीने महामानव महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा तोडण्याचा आणि विडंबना करण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल तेलंगणा सरकारचा व सर्व फुले प्रेमींकडनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो. कदाचित पहिल्या चिखलफेकीच्या वेळी जर कधी चांगली कडक कारवाई झाली असती तर पुन्हा असं कोणी धजावलं नसतं. कदाचित ह्याच चिखलफेक करणारे पद्म पुरस्कारापर्यंत पोहोचलेले आहेत आणि म्हणूनच कदाचित आपल्याही पत्रिकेने काहीतरी पाडून घ्यावं म्हणून असले कृत्य करण्यासाठी हे लोक धजावत असतील. मात्र एकंदरीत संपूर्ण समाजाचा विचार केला, ज्या समाजासाठी या महापुरुषांनी योगदान दिले आहे, महात्मा फुलेंनी योगदान दिलेलं आहे, ज्या देशासाठी योगदान दिलेलं आहे ते दिशादर्शक आहे. मात्र या सर्व गोष्टींचा विसर पडून आपल्या आई आपल्या बहिणी ज्या आज सुरक्षित आहेत, ज्या शिकत आहेत, ज्या स्वतंत्र आहेत, ते या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यामुळे आहेत. या गोष्टीचा विसर पडून अशी कृत्य करताना ही नराधम असतील असं कदाचित आपल्याला या ठिकाणी वाटतं. त्या संपूर्ण कृत्याचा आम्ही समस्त मालेगावकर समाज बांधव या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत. ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार आज सत्य शोधण्याचा विचार होता. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा विचार आज स्त्रीमुक्तीचा होता, नवे अखिल भारतीय मानवजातीच्या मुक्तीचा होता. आणि अशा महापुरुषांना एखाद्या वैचारिक किंवा संकुचित वृत्तीतून पाहणं हे या देशाचं दुर्दैव आहे. आणि या पुतळ्याची विटंबना करणारे मला वाटतं ते कुठले असतील, काय असतील, कुठल्या पक्षाचे असतील, पण हे मानवजातीला आणि महापुरुषांच्या वर्तनाला कलंक आहेत हे या ठिकाणी नमूद करू इच्छितो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले शिक म्हणारे, शिक म्हणारे, शिक म्हणारे, शिक म्हणारे, अज्ञानाच्या अंधारात दीप लावा रे. ज्योतिरावांच्या विचारांनी जग बदलून जाई रे. तोच
की महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचारांच्या या ठिकाणी विरोध म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध आहे. महात्मा फुलेंना विरोध म्हणजे बाबासाहेबांना विरोध आहे. कारण याच महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती सुरू केली. पहिला पोवाडा त्यांच्यावरती लिहिला. यांना शिवाजी महाराजांचा विचार नकोय, यांना बाबासाहेबांचा विचार नकोय, यांना फुलेंचा समतेचा विचार नको आहे. आणि म्हणून या पुतळे तोडणाऱ्या गिधाडांना आम्ही समस्त मालेगावकर एक इशारा देत आहोत. जोपर्यंत तुम्ही हा मनुवाद टिकवून ठेवणार तोपर्यंत हा मानवतावादाचा विचार आम्ही मांडत राहू. आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार, शिवरायांचा विचार पेरत राहू. डायरेक्ट आरोप करेल हे सर्व केंद्र सरकार जे लोक चालवत आहेत यांचे जे बिलावळ तिथं वाढत आहेत आणि यांना खतपाणी घालणारे हेच लोक आहेत. म्हणून माझं या प्रसंगी सांगणं आहे की या मनुवाद यांच्या पाठीचे आहे जे मनुवादी लोक आहेत यांचाच हा सर्व खेळ आहे. यांना हे सर्व राष्ट्रपुरुष हा पुरुष सर्व नष्ट करून यांना मनुवाद आणायचा आहे. खऱ्या अर्थाने मी या सर्व घटनेचा स्वीकार करतो. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु क्रांतीसूर्य प्रज्ञासूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाली. ते अत्यंत दैनंदिन झालेले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात जनाक्रोश निघत आहे. यामुळे केंद्र सरकारनं माझी एकच विनंती आहे, तुम्ही फक्त सोंग घेत आहे परंतु तुम्हाला महात्मा फुलेंचा विचार मान्य नाही आहे, तुम्हाला बाबासाहेबांचा विचार मान्य नाही, तुम्हाला शिवाजी महाराजांचा विचार मान्य नाही, तुम्हाला या देशात परत मनुस्मृती लागू करायची म्हणून तुम्ही महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करत आहात. परंतु येथील आंबेडकरवादी फुलेप्रेमी आणि महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर विचारधारा असलेला समूह हा एक कधी सहन करून घेतला नाही. बाबासाहेबांनी मनुस्मृती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी जाळली होती आणि महात्मा फुलेंना गुरु मानले होते. या घटनेचा मी आंबेडकरी समाजाच्या वतीने फुले प्रेमींच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो. ज्या माणसांनी, ज्या महापुरुषांनी आपल्याला लिहायला वाचायला शिकवलं आणि त्यांच्याच पुतळ्यांची आपण अशी विटंबना करून इंग्लिश घाणेरड्या प्रवृत्तीचा आपण जाहीर निषेध करतो. झालेल्या तेलंगणा येथील झालेल्या कृतीचा तो तीव्र निषेध असून ज्या कोणी समाजकंटकांनी ज्या कुठल्याही समाजाचे असो, कुठल्याही पक्षाचे असो, त्यांना कठोरातील कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही सर्वजण मिळून, सर्व पक्षीय असो, सर्व समाज बांधव असो, या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून आम्ही आता निवेदन देऊन या झालेल्या कृतीचा त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी एवढी आमची इच्छा करतो. महात्मा फुले, ओ महात्मा फुले, तुमच्यामुळे मिळाली आम्हा शिकवण खरी, शिकवण खरी, शिकवण खरी, शिकवण खरी. शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची जी काही विटंबना झाली आहे त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. कारण ज्या महात्मा फुलेंनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला, ज्या महात्मा फुलेंनी केशवपण बालविवाह या सगळ्या प्रथा मोडल्या, त्याच महात्मा फुलेंची अशी विटंबना होत असेल तर तेलंगणा राज्यातील या गावाचा आम्ही जाहीर निषेध करतो. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. धिक्कार आहे, धिक्कार आहे. मुर्दाबाद, मुर्दाबाद. तेलंगणा सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. तेलंगणा सरकार मुर्दाबाद. तेनापूर गावात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषींवर कारवाई व्हावी यासाठी संपूर्ण
महात्मा ज्योतिबा फुले समिती मालेगाव शहर फुलेप्रेमी, शिवप्रेमी व भीमप्रेमी या ठिकाणी जमा होऊन हा विरोध आणि या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मालेगाव शहरातील संपूर्ण शिव भीमप्रेमी या ठिकाणी आम्ही जमा होऊन आपल्याला निवेदन सादर करण्यासाठी आलो साहेब. या समाजकंटकांवर, या बुद्धिभ्रष्ट लोकांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही आपल्यासाठी निवेदन सादर करण्यासाठी आलो. तर आपल्याला विनंती आहे, मी नगरसेवक या नात्याने मालेगाव शहर व शाखा शिवसेना संपूर्ण भीमसैनिक, शिवसैनिक व फुले सैनिक, फुले प्रेमी आम्ही आपल्याला विनंती करतो की तेलंगणा सरकारचे डोळे उघडावे, त्यांचं डोकं ठिकाणावर यावं, यासाठी आपण योग्य ती कारवाई कराल अशी आपणास विनंती करतो. ज्ञान सूर्य फुले अमर